देखो यहाँ पे जो यहाँ के गाँव वाले हैं, जो फार्मर है, 15 साल से दोस्ती बिल्डर को जिन्होंने जगह दिया है, किसी ने डेवलप के लिए दिया है, किसी ने बेचा है। जिन्होंने बेचा है उनका अभी तक पैसा बाकी है। और मेन तो ऐसा है कि जिनकी जगह में काम चालू है, यहाँ पे किसी फार्मर को, किसी गांव वाले को कुछ भी काम नहीं दे रहे हैं। जबरदस्ती दादागिरी से सब काम बाहर के लोगों को दे रहे हैं। तो बस फार्मर लोग की यही मांग है ना कि हमारे जो पैसे बाकी है वो हमारे पैसे वापस दे दो और हमको यहाँ पे काम मिलना चाहिए। ये पैसे कब से बाकी है? कब से? 15 साल से पैसा नहीं दे रहे। ऊपर से दादागिरी से उनकी जगह में भरनी किया, काम चालू किया और फार्मर को यहाँ तक कि उनकी जगह में खड़ा रहने का भी हक नहीं मिल रहा। अच्छा, इसके पहले कोई आपने बात करके इस मामले को सुलझाने की कोशिश की थी? देखो, आज जा रही 3 महीना पहले खूब राजुल वोरा से मैं खुद मिला, उनको रिक्वेस्ट किया कि जो भी फार्मर का मसला है आप बैठ के सॉल्व करो, मैं भी बैठने के लिए तैयार हूँ। उन्होंने हाँ बोला। उसके बाद 3 महीने में आज तक मुझे कुछ भी जवाब नहीं दिया, ना उनके मैनेजर ने जवाब दिया। और आज तो उनका ऐसा स्पष्टता है कि वो सब हम लोग देख लेंगे। फार्मर को गुंडा लोग जो भी है उनके, अभी आप देख रहे होगे सुजीत तात्या करके है, फार्मर के घर पे जाके दादागिरी कर रहे हैं कि वहाँ आने का नहीं, आएगा तो ये करेंगे वो करेंगे। जबरदस्ती में पुलिस ने भी मध्यस्थी किया, पुलिस ने भी मामला दर्ज किया? नहीं, पुलिस तो अभी मध्यस्थी नहीं कर रही है। पुलिस आई है, पुलिस का कहना उनका काम चालू रहने दो, जब वो राजुल वोरा जी आएंगे तब बात करेंगे। तो ये तो गलत है। आज उनको 5 दिन से मालूम था कि आज का हमारा मोर्चा है, तो उन्होंने रुकना चाहिए था। क्या आपकी मांग रहेगी? मतलब अगर ये ऐसे ही चलता रहा तो फिर आगे और क्या स्टेप लेगा इस मोर्चे का? नहीं, जब तक ये काम बंद नहीं होता है मैं यहाँ से हिलने वाला नहीं हूँ। और ये अभी तो सिर्फ फार्मर लोग हैं, अभी मैं पूरे डिस्ट्रिक्ट से सब जो भी कार्यकर्ता है, फार्मर लोग है, सबको बुलाऊंगा और ये आंदोलन जोर से करेंगे। साहेब, आज या दोस्ती बिल्डरच्या प्रवेशद्वारावर तुम्ही स्वतः ठिय्या आंदोलन केले, बऱ्याच वेळ उन्हात बसलेले, काय कशा संदर्भात हा आंदोलन होता, काय सांगाल? मग गेल्या 3 तासापासून इथं जो शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, आंदोलन एवढ्यासाठीच चालू आहे की आमचा न्याय हक्क आम्हाला द्या। 15 वर्षापासून ज्या आमच्या जागे जमिनी घेतल्या, ज्यांचे काय आमचा मोबदला बाकी आहे तो आमचा आम्हाला मोबदला, आमच्या जागेत आम्हाला काम द्या। आणि काही शेतकऱ्यांनी ज्यांना जागा विकायची नव्हती त्यांच्या जागेत जबरदस्तीने गुंड लोक उभे करून, भरणी करून जागा जबरदस्तीची कब्जात घेतलेली आहे। आणि उलट शेतकऱ्यांना गुन्हा दाखल करून तुमची जागा दाखवा अशा प्रकारचं अर्वाच्य भाषेत शेतकऱ्यांना विचारलं जातं। या सगळ्या गोष्टीसाठी आज हे आंदोलन आहे। काय आश्वासन दिलेलं आहे किंवा काय आता काय पुढची दिशा काय असणार आंदोलनाची? बघा, मी 3 महिन्यापूर्वी दोस्तीचे मालक राजुल वोराशी माझी मिटिंग झाली आणि ह्याच फक्त मागण्या ठेवल्या होत्या। 3 वर्षात कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही। ठीक आहे, आता सगळीकडून फोन चालू आहे, तर आता आम्ही मिटिंग करतो, तुमचा तुम्हाला न्याय हक्क देतो। माझं म्हणणं, शेतकऱ्यांचा अंत पाण्याची काय करतो तुम्ही? 13-14 वर्ष सतत शेतकऱ्यांना अन्याय करता, दादागिरी करता। गेल्या आठवड्यात आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता, तर गेल्या आठवड्यात याच बिल्डरांचे जे कोणी गुंड आहेत, सुजित तात्या वगैरे, हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतकऱ्यांना धमकावत होते आणि पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये तो इथून तडीपार आहे। पोलीस स्टेशनच्या डायरीतून तडीपार असलेला गुंड तर शेतकऱ्यांच्या घरी जातो, CCTV फुटेज आहे, शेतकरी गुन्हे दाखल करतात, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होते। आणि अशा लोकांचं अभय बिल्डरला आहे। बिल्डरला अनेक वेळा शेतकरी भेटले, आम्हाला काम द्या, तर बिल्डर त्यांना सांगतो का तुम्ही कपिल पाटीलच्या बंगल्यावर जा तर काम मिळेल। आता कपिल पाटीलच्या बंगल्यावर जाण्याचा प्रश्नच कुठं होतो? बिल्डर दोस्तीवाला आहे, शेतकरी स्थानिक आहे, तुम्ही काय शेतकऱ्यांना काम देणार? तर हे सगळं राजकीय गुंडगिरी, बिल्डर आणि प्रशासन हे सगळे मिळून जे शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे, शेतकऱ्यांना सरळ धमकावून त्यांच्या जागा बळकवत आहे, याच्या विरोधात हे आंदोलन। काय या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल किंवा तुम्ही हा आंदोलन स्थगित केलंय की आंदोलन चालू राहणार आहे? आंदोलन स्थगित केलेलं नाही, परंतु त्यांची सगळ्यांशी फोनवर चर्चा चालू आहे। आमचे या जिल्ह्याचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब
यांनी देखील फोन केला होता, त्यांनी देखील सांगितलं आणि त्यांनी तर स्पष्ट भाषेत सांगितलं तर तुम्ही एवढे दिवस मिटिंग का नाही हे तुम्ही उत्तर द्या. त्यांनी त्यांच्या भाषेत बोललं. आता बघूया, ACP साहेबांशी चर्चा बाकी आहे. परंतु एक नक्की आहे, हे आंदोलन तेव्हा स्थगित होईल जेव्हा आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. जरी आज त्यांनी आम्हाला सांगितलं तर ठीक आहे, सोमवारी बसतो, ठीक आहे, पण जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, काम मिळत नाही, मोबदला मिळत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू.